निवडणूक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत संजय राऊत यांनी शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेरील गाडीत आरो असल्याचा सुद्धा आरोप केलाय। निवडणूक अधिकारी काय करतायत असा संतप्त सवाल सुद्धा संजय राऊत यांनी केलाय। सगळे आरो आहेत, त्यांचा फोन रेकॉर्ड तपासला पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। अधिकारी आहेत जे आरो आहेत त्यांच्यावर अनेक मंत्र्यांकडून दबाव येतो, अनेक मंत्र्यांचे फोन त्यांना जात आहेत। उपमुख्यमंत्री जे आहेत ठाण्यातले त्यांच्या निवासस्थानाबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा उभा होता। त्याच्यामध्ये काय आरो होते, कशा करता? आचारसंहिता आहे ना। अधिकाऱ्यांनी जर आचारसंहितेचं पालन स्वतः केलं नाही तर त्यांनी उमेदवारांना आणि जनतेला कोणत्या आधारावर ते सांगतात की आचारसंहितेचं पालन करा? हे सगळे आरो आहेत, त्यांचा फोन रेकॉर्ड तपासला पाहिजे। तर मुंबई ठाण्यात सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असं संजय राऊत यांनी म्हटलंय। दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले असा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केलाय। धमक्या सर्वत्र आलेल्या आहेत। जळगाव, पुणे, संभाजीनगर, मुंबईत धमक्या देत आहेत। पण त्या धमक्यांना भीक घालणारे आम्ही नव्हे, अजिबात नाही। आम्ही तुमच्या छाताडावरती उभं राहून भगवा फडकवू, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो। मुंबई आणि ठाण्यामध्ये त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, मुंबई ठाण्यामध्ये। त्याच्यामुळे त्यांनी हे उद्योग सुरू केले।